नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जी.आर. आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत व नेमका जी.आर. काय आहे याची माहिती ही घेऊया। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। व त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, जी.आर. आता काय आहे तो आपण पाहूया। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी जी की राज्य स्तरावर आहे या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत ह्याचा जो जी.आर. आहे तो सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागामार्फत दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी आलेला आहे। त्याची जी प्रस्तावना आहे ती आता आपण पाहूया। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 पत्रान्वये रुपये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 यासाठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। ह्याचा जो शासन निर्णय आहे तो असा आहे की सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे रुपये 265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखाशीर्षा अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत की राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे। आता ह्याचा जो संपूर्ण जी.आर. आहे मित्रांनो तो मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून तो वाचू शकता। आणि यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत याचे अजून अपडेट आलेले नाही। याचे अपडेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवून टाकणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।